अक्कलकोवा तालुक्यातील कंजाला येथे रानभाज्या महोत्सव उत्साहात 94 महिलांनी घेतला सहभाग। अक्कलकोवा तालुक्यातील कंजाला येथे स्थानिक परंपरा व आरोग्यदायी अन्न संस्कृती जपण्यासाठी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। या महोत्सवात तब्बल 94 महिलांनी सहभाग घेत रानभाज्यांचे विविध पदार्थ सादर केले। दरवर्षी हा रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात येते। हे रानभाज्या महोत्सवाचे 12वे वर्ष होते। ग्रामीण भागातील स्त्रियांनी पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या चविष्ट रानभाज्या पाहून उपस्थितांनी कौतुकाचा वर्षाव केला। या महोत्सवाला माजी खासदार डॉक्टर हिना गावित व जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्या। त्यांनी महिलांनी सादर केलेल्या रानभाज्यांच्या पदार्थांची माहिती घेतली व ग्रामीण भागातील महिलांनी जतन केलेल्या या परंपरेचे विशेष कौतुक केले। कार्यक्रमादरम्यान माजी खासदार डॉक्टर हिना यांनी महिलांना प्रोत्साहन देत सांगितले की रानभाज्यामध्ये पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असून ग्रामीण भागातील लोकांनी या परंपरेला चालना देणे गरजेचे आहे। यावेळी त्यांनी महिलांच्या सहभागाचे व कौशल्याचे कौतुक केले। या महोत्सवामुळे अक्कलकोवा परिसरातील रानभाज्याचे महत्त्व अधोरेखित झाले असून महिलांना आपली पाककला सादर करण्याची संधी मिळाली। स्थानिक वातावरण वाढणाऱ्या रानभाज्याची माहिती व त्यांचे पोषण मूल्य यामुळे हा उपक्रम सर्वांच्या दृष्टीने उपयुक्त ठरला। यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर नागेश पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, कात्रीचे सरपंच संदीप वळवी यासह परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होते। आज अक्कलकोवा तालुक्यात कंजाला या गावामध्ये रानभाजी महोत्सव हा साजरा करण्यात आला। मागील 12 वर्षापासून हा दरवर्षी कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येतो। रामसिंग दादा, त्यांच्या पत्नी उषाताई आणि KVK कृषी विज्ञान केंद्र असं एकत्रित मिळून हा कार्यक्रम मागच्या 12 वर्षापासून या ठिकाणी होत आहे। या वर्षी जिल्हा परिषद सदस्य बाजूताई आणि किरसिंग दादा यांनी सुद्धा हा कार्यक्रम आयोजित करण्यात सहकार्य केलं आणि वेगवेगळे जंगलात ज्या भाजीपाला या ठिकाणी येतो त्यामध्ये काही कांद असतील, फुलं असतील, फळं असतील जे फक्त जंगलामध्येच उगवतात आणि काही विशिष्ट महिन्यांमध्ये तो भाजीपाला या ठिकाणी उगवतो आणि इथले आदिवासी लोक हा वेगवेगळा भाजीपाला असेल, कांदे असतील, तर फळं असेल, फुलं असेल, हे वेगवेगळे त्याचे पदार्थ बनवून खातात। हे सर्व जे रानभाज्या आहेत या अत्यंत पौष्टिक आहेत। कुठलं रक्त दाब कमी होण्यासाठी काही वापरले जात, काही महत्व आहे, तर काही हिमोग्लोबिन वाढीसाठी महत्वाचे आहे, काही कोलेस्ट्रॉल कमी करतात, असे अनेक याचे फायदे या भाज्यांचे असतात। हे रानभाजी असल्यामुळे याबद्दल बऱ्याच लोकांना माहित नसतं आणि म्हणून लोकांमध्ये जनजागृती व्हावी हा देखील एक उद्देश या कार्यक्रमामागचा आहे। अत्यंत यशस्वीपणे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी झाला। 94 महिलांनी 94 महिलांनी वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी तयार करून आणले। जवळपास 42 वेगवेगळ्या रानभाज्या या ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थ त्याचे तयार करून या ठिकाणी आणल्या गेल्या होत्या सर्व महिलांकडून आणि या सर्व भाज्या या अत्यंत चांगल्या आणि पौष्टिक आहे। मी स्वतः अनेक भाज्या या ठिकाणी टेस्ट केल्या आणि खूप सुंदर या भाज्या